शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट पुढे आली. बघा, सौदा असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. सरकारी कर्मचारी पुन्हा त्याच वर्गाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. वेटिंगवर असलेल्या उमेदवाराकडे 8 लाख मागण्याचा प्रकार समोर आलाय. लिपिक सुशील मडवीनं पैसे मागितल्याचा हा आरोप होतोय. पैसे मागतानाची ऑडिओ क्लिपही समोर आली. गंभीर प्रकारामुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. 8 पर्यंत होईल का? 8 म्हणजे किती सर? 8,000 80,000 किती काय समजलं ना? हजारांमध्ये नोकरी भेटते का रे? हो सर, पण माझा अभ्यास वगैरे पण थोडंफार आहे ना, असं थोडी मी डायरेक्ट लागतोय नोकरीला. ठीक आहे, मग अभ्यास कर. मग तसं नाही सर, आता गरज तर आहे मला, तसं नाही बोलतोय मी. मला गरज आहे म्हणून तुला आता ते आपलं जोडून आलं म्हणून तुला हे करावं लागलं, नाही तर आपलं 7 तारखेला संपलं होतं. बरोबर ना? सर म्हणजे 8 लाख बोलताय ना तुम्ही? सर मग तुम्हाला वाटतं का असं एका दिवसात मी अरेंज करू शकतो? तर एवढं श्रीमंत असतो लागलो असतो का मी? तुम्हालाही माहिती आहे. हां मग मला गरज आहे रे जरा सध्या. बरोबर आहे, पण सर एक दिवसात मी कसं अरेंज करू शकतो? तुम्ही स्वतः सांगा ना मला, म्हणजे काय करू मी? करू शकतो सध्या 8 पैकी. आता तर मी तुम्हाला असं डायरेक्ट काय सांगू नाही शकत ना सर. मला सांग संध्याकाळपर्यंत मग. हो ठीक आहे सर, सांगतो मी तुम्हाला. ही बातमी वाचली, ऐकली, खरं इतक्या वेदना झाल्या मनाला, तोंडाला फेस येत तोपर्यंत वेटिंगला असणारे विद्यार्थी मित्र, मी स्वतः, माझ्यासारखे अनेक लोक तुटून पडली होती की वेटिंगला पोरांनो, ज्यांना ज्यांना 2-2 पदं मिळाली त्यांनी ऑप्टिंग आउट करा, पुढच्यांना संधी द्या. आणि खरंच मला खूप छान वाटतं की आपण अशा विद्यार्थ्यांसह वसत आहोत. त्यांनी ऐकलं, जवळपास सगळ्या पोरांनी ऐकलं, आणि ज्यांना 2-2 पदं आहे त्यांनी ऑप्टिंग आउट केली. पण अशी न्यूज जेव्हा येते ती खूप वेदनादायक असते. सर्वात विश्वासार्थ जर असेल, गोरगरिबांची पोरं जर सक्सेस व्हायची असेल, ते एकमेव साधन दिसतंय आपल्याला, एकमेव माध्यम दिसतंय MPSC मित्र. त्याच्यामध्ये जर असं गालबोट लागत असेल तर खरंच आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी नक्कीच इथिकली वागलं पाहिजे. कितीतरी कुटुंब वाट पाहतायत, वेटिंगला असणाऱ्या विद्यार्थ्याची काय अवस्था आहे, त्याच्या कुटुंबाची काय अवस्था आहे, हे जेव्हा विद्यार्थी आमच्या समोर येऊन पुढे येऊन जेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात ना, खूप वेदना होतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. इथिकली प्रत्येकाने वागलं पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती जे संस्कार दिले त्याची खरंच जाण ठेवली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती, यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी इतकी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळं खरंच या फंदात पडू नका.